सर्वांना सलाम. हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्या पुढे आरोळी करीतो. सर्व समर्था स्तोत्रकर्ता दावीद राजा आम्हाला म्हणतो की मी रात्रंदिवस तुझ्याकडे आरोळी करीतो. आज देवबापा, जमलेली प्रिय मंडळी, तुझ्या पवित्र नावाने आजच्या उपासनेला आम्ही सुरुवात करीत आहोत. भक्तीमध्ये गीत गायनाची गौरवी सेवा करीत असताना दयाळू प्रभू क्वायरच्या प्रत्येक सदस्याला आपली लागणारी कृपा पुरेव. गीत गाण्यास व वाजवण्यास तू त्यांचा सहाय्य करता असा हो व त्यांच्याद्वारे भक्तीचं संचलन होत असताना आध्यात्मिक रीतीने तू आम्हा प्रत्येकाची अंतकरणं भरून टाक. ही सुंदरशी गीतं प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेली आहेत आणि ती गाऊन आम्ही तुझ्या चरणी येतो, तुला स्तवितो, तुला आळवितो, तुला उंचवितो. दे बापा, हे तुला मान्य असो. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. जे प्रियजन ऑनलाईन या सभेचा आशीर्वादित लाभ घेत आहेत त्यांना देखील आपली कृपा पुरेव. सर्व तांत्रिक अडचणींपासून, लाईट येण्या जाण्यापासून आणि सोबतच सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणीपासून संरक्षण दे आणि आजची होणारी उपासना अतिशय आशीर्वादित, तुझा गौरव करणारी अशी होऊ दे. सारा आदर, मान, महिमा प्रभू आम्ही तुला अर्पण करतो आणि तुझ्या पवित्र नावात आजच्या उपासनेला आम्ही सुरुवात करतो. तो आमचा सहाय्य करता हो. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण गीत गात आपल्या दयाळू प्रभू परमेश्वराच्या चरणापाशी जाऊया. यासाठी क्वायर पुढे येईल, गीत गायनाची गौरवी सेवा करेन. त्यांच्यासोबत आपण देखील प्रभूला स्तवूया आणि परमेश्वराला आळवूया. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. सलाम. आज पुन्हा एकदा आपण आपल्या जिवंत देवबापाची स्तुती करूया, त्याची आराधना करू. विजयसंगीत या पुस्तकात शेवटच्या पानावर बघा, ईश्वर स्तवन आहे. ईश्वर स्तवन आपण गाणार आहोत. परमपवित्र सर्वसमर्थ जगन्नायका प्रभुदैवा, मंगलधामा मंगलगीते करीतो आम्ही तव धावा. हॅलो.
महिमा आम्ही गावा, परम पवित्रा सर्व समर्था. मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरुनी सुखदायक भावा. मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरुनी सुखदायक भावा. परम पवित्र पवित्र अवघे, भावी तव करीती सेवा. परम पवित्रा सर्व समर्था. तुझे साष्टांग घालुनी, स्तविती तुझिया मधुनावा. तुझे साष्टांग घालुनी, स्तविती तुझिया मधुनावा. तू होताशी आजही असशी, सदैव असशील तू देवा. परम पवित्रा सर्व समर्था. पवित्र अंधकार जरी मनुजा पुढती पसरावा. परम पवित्र अंधकार जरी मनुजा पुढती पसरावा. पापमया दृष्टी सतयाच्या, दर्शन लाभना तव भावा. परम पवित्रा सर्व समर्था. पवित्र तरी तू कोणी तुझ्या विण, पवित्र न जगी गवसावा. पवित्र तरी तू कोणी तुझ्या विण, पवित्र न जगी गवसावा. प्रेम बलाने पावित्राने, सदा पूर्ण तू विश्वधवा. परम पवित्रा सर्व समर्था.
तसेच गीत नंबर 7 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 7, देवा तुझा आता नमन करीतो, तुझला स्तवितो प्रेमानंद.
त्याचप्रमाणे विजयसंगीत गीत नंबर 27 यावेळेस आपण काढूया. विजयसंगीत गीत नंबर 27. येशुप्रिय तारका आश्रयाच्या खडका वारा सुटे भोवती लाटाही उसळती. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 171 बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे. विजयसंगीत गीत नंबर 171 आपण यावेळेस गाऊया.
जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडले. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडले. चलिते ही भिने आपुली चरिते ही भिने परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरते. परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरते. हे केले जाने अद्भुत त्याला स्तवू श्री ख्रिस्तार धरी पूर्णपणे साठवू. त्या विश्वबंधूचे यश हर्षे गाजवू. इहलोकी जगणे यापुढे इहलोकी जगणे हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. आपण बसूया. परमेश्वर पित्याची स्तुती आणि परमेश्वराला धन्यवाद असो या सुंदरशा स्तुती सुमनांसाठी. उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपा करून आपण पुढे येऊन बसावं. या आपण प्रार्थना करू. हे दयाळू पित्या, खरंच तुझ्या आत्म्याने प्रेरित झालेली ही गीतं आम्हाला आतून प्रोत्साहित करतात तुझं स्तवन करण्यासाठी. आम्ही आभार मानतो या सुंदरशा गीत गायनाच्या सेवेसाठी. सारा आदर मान महिमा गौरव तुला देतो. दयाळू देवबापा, पवित्र भक्तीमध्ये आम्ही पवित्र वचनाचं मनन चिंतन करू. एवढंच नव्हे तर देवबापा तुझ्या गौरवी कार्यासाठी अर्पण करू. आणि प्रभू, जे आमच्या आजारी प्रिय बंधू आणि भगिनी आहेत, एवढंच नव्हे तर गौरवी सेवा कार्यासाठी संस्थेला, चर्चेसला, शाळेंना लागणारी कृपा मागत असताना होणाऱ्या भक्तीमध्ये आम्हा सगळ्यांना तू चालीव तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक दे व या सर्वस्वाद्वारे दयाळू देवबापा तू गौरवीला जा. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी आपण स्तोत्रसंहितेचं आळीपाळीने वाचन करणार आहोत. त्यासाठी आपण आज स्तोत्रसंहिता 142 काढूया. साम नंबर 142. एकशे 142 हे स्तोत्र आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये काढा. अडचणीच्या वेळी सहाय्य मिळवण्यासाठीची दाविदाने केलेली ही प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना त्याने गुहेत असताना केलेली आहे. जर 142 स्तोत्र मिळालं असेल तर आपण आपलं पवित्र शास्त्र घेऊन आपल्या जागेवर उभं राहावं. आळीपाळीने आपण याचं वाचन करू. पहिलं वचन मी वाचेल आणि मंडळी दुसरं वचन आपण वाचायचं आहे. मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारितो, आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करीतो. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झालाय, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडिलाय.
हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारितो. मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहेस. जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ. तू मला औंदार्य दाखवितोस म्हणून नीतिमान माझ्या भोवती जमतील. परमेश्वर देवा, ही वचने आशीर्वादित करो. उभे असताना आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंथय पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपण मध्यस्थी करूया. आपल्या दयाळू परमेश्वराला आपण आळवूया, कारण की आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या आमच्या प्रभू परमेश्वरासमोर ज्या वेळेला सादर होतात, आमचा दृढ विश्वास आहे प्रभू आम्हाला त्यांची उत्तरं देतो. मागील सप्ताहामध्ये रेव्हरंड आनंद पटेल पाळकसाहेब यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालं, तर पाळकसाहेबांना आता पुष्कळ बरं आहे. तर आपण रेव्हरंड आनंद पटेल पाळकसाहेबांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. सोबतच गार्गी गवळी म्हणून धुळे मंडळीची छोटी मुलगी आहे, ती नंदुरबार या ठिकाणी ॲडमिट होती, आता तिला पुष्कळ बरं आहे, तिच्यासाठी प्रार्थना करूया. सुरेशदादा जांबिलसा यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप त्यांना आपली कृपा पुरवो. संस्थेसाठी, संस्थेच्या सेवा कार्यासाठी मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक आणि संस्थेचे विश्वस्त, सोबतच प्रियांनो आपल्या चर्चेस आणि शाळेसाठी देवबापाकडे मागूया, कारण या महिन्यामध्ये आपण आता शैक्षणिक वर्षाला सुरुवात करीत आहोत. प्रभुदेव बाप आपणा सगळ्यांना सहाय्य करो. या सगळ्यांच्या वतीने मी मध्यस्थीची प्रार्थना करतो. आपण देखील आपल्या मनामध्ये प्रार्थना करून प्रभूला हाक मारूया. सर्व समर्थ परमेश्वरा, आम्हाला अतिशय आनंद वाटतो, कारण की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे, असं तुझं वचन आम्हाला शिकवतं. एवढंच नव्हे तर देवबापा, तुझ्या सामर्थ्याचा अनुभव आम्हाला संदेष्ट्यांच्या विविध कार्यातून मिळतो. एलिया आणि अलिशा यांनी केलेल्या अद्भुत कृत्यांची ज्या वेळेला आम्ही वाचन करतो आणि मननचिंतनाने आमच्या मनाला प्रोत्साहन देतो, त्यावेळेला आम्हाला हे समजून येतं की तू किती सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. ख्रिस्त येशूच्याद्वारे तू शब्द बोललास आणि आरोग्य प्रदान केलंस. ख्रिस्ताने स्पर्श केला, अनेकांना आरोग्य मिळालं. हे केवळ शारीरिक आरोग्य नव्हे, तर आत्मिक जीवनाचं आरोग्य देऊन अनेकांना सार्वकालिक जीवन मिळालं. आणि म्हणून बाप्तिस्मा करणारे योहानाकडे पुष्कळ लोक झुंडीच्या झुंडी, थवेच्या थवे आले आणि पश्चातापाचा बाप्तिस्मा त्यांनी घेतला. एवढंच नव्हे तर ख्रिस्त येशूच्या मागे लोक गर्दी करून जात होते, कारण तो त्यांना जीवनाची वचनं सांगत असे. प्रिय परमेश्वरा, जसा उल्हास त्यांना होत होता, तोच उल्हास आणि आनंद आज आमच्याही मनामध्ये आहे. कारण की प्रभू, वातावरण बदलत असताना येथे जमलेल्या सगळ्यांचं आरोग्य तू अतिशय चांगलं ठेवलंस. एवढंच नव्हे तर एका नवीन शक्तीने, एका नवीन जोमाने तू आम्हाला चालवलं. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजवर तू आम्हा प्रत्येकाचा पाठीराखा झाला, प्रत्येकाचा सहाय्यकर्ता झाला. ज्या ज्या कामामध्ये आम्ही हात घातला त्या त्या कामामध्ये तू आम्हाला यश दिलं. एवढंच नव्हे तर मागील सुट्टीचा जरी महिना आम्ही घालवला असला तरी परमेश्वरा, विविध कामं होती आणि विविध रंगरंगोटी म्हणा किंवा डागडुजीची कामं म्हणा, ती देखील अतिशय आशीर्वादित आणि चांगल्या रीतीने पार पडली. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. एका नवीन जोमाने सुरुवात करण्यासाठी जो विश्रांतीचा कालावधी तू आम्हा प्रत्येकाला दिलास, त्यासाठी आभार मानतो.
यासोबतच दे बापा या महिनाभरामध्ये अनेकांना आरोग्यामध्ये तू आपली कृपा पुरवलीस, त्यासाठी देखील आभार मानतो. दयाळू दे बापा, आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येतो. SAMच्या गौरवी सेवा कार्यासाठी तुझ्याकडे मागतो. आमच्या माननीय अध्यक्षा, आमचे मान्य कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी वर्ग आणि यासोबतच संस्थेचे सर्व विश्वस्त सगळ्यांसाठी मोठ्या विश्वासाने प्रार्थना करतो. कारण की प्रभू परमेश्वर पित्या, प्रत्येक अधिकाऱ्याला तू नेमलेला आहेस व त्यांच्याद्वारे तू आपली सेवा करून घेत आहे. प्रत्येकाला तू कृपादान दिलेलं आहे आणि हे कृपादान त्यांनी आपल्या शारीरिक शक्तीच्याद्वारे, आपल्या प्रार्थना बळाच्याद्वारे आणि आपलं सर्वस्व खर्चून प्रभू संस्थेच्या उन्नतीसाठी आजवर जे कष्ट केलेलं आहे, येथून पुढे देखील कष्ट आणि मेहनत करण्यास तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह दे. होत असलेली जी बांधकामं आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. संस्थेचे हे जे प्रोजेक्ट्स आहेत दे बापा, ते तू आशीर्वादित कर. धुळे स्थित असलेल्या शाळेसाठी, सोबतच सेलिमपूर या ठिकाणी होत असलेल्या चर्चच्या नूतनीकरणासाठी, नंदुरबार या ठिकाणी असलेले कॉम्प्लेक्सचं बांधकाम आणि सोबतच आमच्या प्रायमरी मराठी सेक्शनच्या शाळेच्या वरील बांधकामासाठी आम्ही प्रार्थना करतो. शेती विभागासाठी आम्ही धन्यवाद देत प्रार्थना करतो. तळोदा, धानोरा, नंदुरबार आणि शहारोन या ठिकाणी असलेलं शेतीचं सेवा कार्य दे बापा संस्थेच्याद्वारे तू आशीर्वादित कर. हे सर्व करण्यासाठी साहजिकच आहे आर्थिक पुरवठा, मनुष्यबळाचा पुरवठा, सर्व प्रकारचे कारागीर आणि प्रत्येक कामामध्ये निपुण असलेले व्यक्ती लागणं गरजेचं आहे. आणि प्रभू परमेश्वरा, तू आपल्या अपार कृपेने ते तू पुरवून दिलंस व या सगळ्यांना व्यवस्थित रीतीने सांभाळत असताना व या सगळ्यांना व्यवस्थित रीतीने प्रभू सादर करीत असताना आमच्या पदाधिकारी वर्गाला तू कृपा पुरवत आहेस. बुद्धी, शहाणपण, ज्ञान, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दयाळू दे बापा तू देत आहेस. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो या सर्व प्रियजनांसाठी. कारण की प्रभू तुझं वचन म्हणतं की निरंतर प्रार्थना करा. आणि म्हणूनच दे बापा, आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी मोठ्या विश्वासाने निरंतर प्रार्थना करत आहोत. त्यांची सेवा संस्थेप्रती, समाजाप्रती, मंडळीसाठी, शाळेसाठी, वसतिगृहांसाठी एवढंच नव्हे तर दे बापा येथे जमलेल्या आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित होते. म्हणून दे बापा पुन्हा एक वार आमच्या पदाधिकारी वर्गाला तुझी कृपा दे. प्रिय पित्या, आम्ही चर्चेससाठी तुला धन्यवाद देतो. कारण की चर्चेसमध्ये जे आत्मिक जागृती तू निर्माण केलेली आहे, वचनाची आवड सगळ्यांनाच आहे. एवढंच नव्हे तर दे बापा जे विविध युनिट आहेत, या सर्व युनिटला तू आपली कृपा पुरवलीस. महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल यांच्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि त्यांच्याद्वारे होत असलेल्या सेवा कार्यासाठी प्रभू आम्ही तुला उंचवितो. जरी या दिवसांमध्ये उन्हाळा पुष्कळ कडक होता, सुट्टीचा वेळ घ्यावा लागला, परंतु दे बापा एका नवीन महिन्यामध्ये पुढच्या सप्ताहापासून आम्ही जात आहोत. आणि म्हणूनच पित्या, आमची प्रार्थना आहे सर्व कार्य तू आशीर्वादित असं कर. मंडळांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. अतिशय प्रामाणिकपणे प्रभू तुझं भय बाळगून इमाने बारे पाळक वर्ग सेवा करीत आहे. आमच्यामध्ये असलेल्या सिनियर पाळक लोकांसाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. कारण की प्रभू सेवेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एवढंच नव्हे तर अनेक गोष्टी हाताळण्याचा अनुभव प्रभू तू त्यांना दिलेला आहे. आज सकाळी आम्ही विशेष प्रार्थना करतो रेव्हरंड आनंद पटेल पाळक साहेबांसाठी. मागील सप्ताहात त्यांचं हर्नियाचं ऑपरेशन चांगल्या रीतीने पूर्ण झालं. वयोमानाप्रमाणे त्यांना लागणारी शक्ती, लागणारं बळ दे बापा तू आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरीव आणि चांगली कृपा, चांगला अनुग्रह दे. त्यांची काळजी घेत असताना घरातल्या लेकरांना तुझी कृपा आणि अनुग्रह तू पुरवावा असं तू होऊ दे. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो मंडळांच्याद्वारे जे पवित्र वचन मंडळीला शिकवलं जातं, यासाठी पाळक वर्ग जे मननचिंतन करता प्रभू तुझं पवित्र आत्म्याचं वरदहस्त तू त्यांना दे. आणि पवित्र वचन ऐकून त्यानुसार मननचिंतन करून मंडळीची आत्मिक वाढ करण्यासाठी तू त्यांचं सहाय्य करता हो. कौटुंबिक भेटी आहे, दवाखान्याच्या भेटी आहे, अनेकांना वैयक्तिक मार्गदर्शन हवं आहे. हे सगळं करत असताना मंडळीच्या पाळकांना तुझी कृपा लाभू दे. सोबत दे बापा, मंडळीची व्यवस्था सांभाळत असताना मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव आणि मंडळांमध्ये असलेलं पंचमंडळ सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. या सगळ्या प्रियजनांची सेवा एकाच उद्देशाने आहे आणि तो उद्देश म्हणजे प्रभू तुला उंचविणं, तुला आळवणं आणि तुझं गुणगौरव करणं. जसं अब्राहमाने केलं, जसं मोशेने हात उंचवून तुझे आभार मानले, जसं यहोशवाने प्रभू आपले हात उंच करून तुझी स्तुती केली, त्या पद्धतीने दे बापा हे सेवा कार्य मंडळीप्रती होत असताना आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबत दे बापा, आम्ही
धन्यवादित प्रार्थना करतो शाळेच्या गौरवी सेवा कार्यासाठी. शाळेमध्ये सेवा कार्य या दिवसांमध्ये व्यवस्थापनाचं आहे, विविध गोष्टी आहेत आणि विविध पद्धतीने एका शैक्षणिक नवीन वर्षासाठी सुरुवात करत असताना ज्या तयारी चाललेली आहे दे बापा, त्यासाठी आणि न्यू ॲडमिशन्ससाठी आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. हे सेवा कार्य आशीर्वादित कर. आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांसाठी मोठ्या विश्वासाची प्रार्थना आहे. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, तालुक्याच्या शाळा, शहरातल्या शाळा, जिल्ह्यात असलेल्या शाळा दे बापा, ह्या तू आशीर्वादित कर आणि अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने हे शैक्षणिक सेवाचा कार्य चाललेलं आहे. गेल्या 100 वर्षापेक्षा अधिक अनुभव प्रभू शैक्षणिक क्षेत्राचा असताना विविध क्षेत्रामध्ये तू शाळेला आशीर्वादित केलं, या शैक्षणिक सेवेला आशीर्वादित केलं, आमच्या प्राचार्य वर्गांना तू आशीर्वादित केलंस. पित्या, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि जे शैक्षणिक ओझं घेऊन दे बापा हे सर्व प्रियजन मोठ्या समर्पणाने सेवा करत आहे, त्याच्या मागे कष्ट खूप आहे हे आम्ही जाणतो. कदाचित प्रभू आम्ही आमच्या शब्दांनी ते व्यक्त करू शकत नाही, परंतु आपल्या प्रार्थना अहोरात्र हे सर्व प्रियजन तुझ्यासमोर करीत असताना होणाऱ्या त्यांच्या शैक्षणिक सेवा कार्याला आशीर्वादाने भरून टाक. यासोबतच दे बापा आम्ही वसतिगृहांसाठी धन्यवाद देतो. हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित असं होऊ दे व त्या सेवा कार्याद्वारे दयाळू दे बापा तू गौरविला जा. वसतिगृहाच्या या दिवसामध्ये डागडुजी आणि कलर काम चाललेलं आहे, ते देखील आशीर्वादित होऊ दे व त्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक बंधूला तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू लाभू दे. वसतिगृहामध्ये विद्यार्थी नव्याने येतील, आपलं शैक्षणिक जीवन नव्याने सुरुवात करतील. त्यांना घडवत असताना व त्यांची काळजी घेत असताना सर्व हॉस्टेल वॉर्डन्सला, हॉस्टेल सुप्रिटेंडला आणि वसतिगृहाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दे बापा तुझी कृपा दे. तालुक्याच्या ठिकाणी सोबतच ग्रामीण परिसरामध्ये आणि ह्या शहरात असलेल्या आमच्या वसतिगृहांना दे बापा तुझी कृपा लाभू दे. सेंट्रल ऑफिसची सेवा खूप आशीर्वादित कर, कारण की दे बापा त्या ठिकाणावरून आम्ही संस्थेचं सर्व व्यवस्थापन पाहत आहोत. म्हणून ऑफिस कर्मचाऱ्यांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे, त्यांच्याद्वारे होणारी सेवा आशीर्वादाची कर. दे बापा जे प्रियजन विदेशात आहे त्यांची आम्ही आठवण करतो. आम्ही बंधू जोशुआ आणि बंधू अभिषेक यांची आठवण करतो. या लेकरांचं शैक्षणिक आणि सोबतच त्यांचं नोकरी व्यवसाय यावरती तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व त्यांचं वास्तव्य दे बापा आशीर्वादाचं असं कर. मंडळी नित्यनेमाने प्रति रविवारी या प्रिय लेकरांची आठवण करीत आहे. आमची प्रार्थना आहे दे बापा तू त्यांचं उज्ज्वल भविष्य असं घडव. सोबतच दे बापा आम्ही रेव्हरंड रोलन ओस्कारसन, त्यांची पत्नी आणि परिवारासाठी प्रार्थना करतो. आमचे बंधू सायमन जयकर, त्यांची पत्नी आणि लेकरं ह्यांची आज आठवण करतो. यासोबतच दे बापा आम्ही डॉक्टर वॉल्टा सोल्वी सिस्टर आहे, त्यांच्यासाठी देखील आमची प्रार्थना आहे. सोबतच दे बापा आम्ही रेव्हरंड मदन वळवी यांची आठवण करतो. हे प्रियजन दे बापा जी गौरवी सेवा कार्य करीत आहे त्या सर्व सेवा कार्यावर तुझी कृपा असू दे. आम्ही मित्र म्हणून आणि ख्रिस्तामध्ये बंधू भगिनी म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करीत आहोत. तू त्यांचं सेवा कार्य खूप आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबत दे बापा वैद्यकीय सेवेला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आमचे डॉक्टर अहोरात्र कष्ट करतायत आणि रुग्णांना आरोग्य मिळावं म्हणून आपल्या शैक्षणिक शिक्षणाच्या आणि सोबतच जो प्रदीर्घ अनुभव त्यांना दिलेला आहे त्यावरती उपचार करून अनेकांना आरोग्य प्रदान करीत आहे. म्हणून प्रत्येक डॉक्टरांची सेवा, प्रत्येक नर्सेसची सेवा आणि प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याची सेवा दे बापा आशीर्वादित कर. मंडळी त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी मागते आणि तू ते देतोस हा दृढ विश्वास बाळगतो. सोबत दे बापा पोलीस दलात बंधू आणि भगिनी सेवा करता, त्यांचीही सेवा तू आशीर्वादित कर. त्यांच्या सेवा कार्याद्वारे दे बापा तू गौरविला जा. कोणी प्रियजन सरकारी ऑफिसेसमध्ये सेवा करत आहे, कोणी खाजगी ऑफिसेसमध्ये आहे, कोणी आपला व्यवसाय सांभाळत आहे. मंडळीतले हे सर्व प्रियजन, मग ते रेल्वे डिपार्टमेंट असो, जिल्हा परिषद असो, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असो किंवा ST महामंडळ असो, विविध क्षेत्रामध्ये मंडळीतले हे प्रियजन आपली सेवा करतायत. प्रत्येकाचं सेवा कार्य आशीर्वादित कर व हे सेवा करण्यासाठी, हे काम करण्यासाठी तू त्यांना शक्ती द्यावी, बळ पुरवावं. सोबत दे बापा आम्ही आमच्या प्रिय देशावरती प्रेम करतो आणि देशासाठी नेहमीच मागतो, आज देखील मागत आहोत. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांना तू सहाय्य कर व देशाची व्यवस्था राखण्यासाठी तू त्यांचा पाठीराखा हो. सोबतच आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि ज्या नंदुरबार
जिल्ह्यात आम्ही आहोत आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठ्या विश्वासाने आम्ही मागतो, कारण की प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो व ही व्यवस्था आहे आणि व्यवस्था ज्या वेळेला चांगली चालते त्यावेळेला प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ घडत असतो. म्हणून ही व्यवस्था सुव्यवस्था असावी यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह असू दे. आमच्या जिल्ह्यासाठी विशेष प्रार्थना करतो, कारण की ऊन मागील दिवसात पुष्कळ होतं आणि पहाटे झालेल्या पावसामुळे अनेकांना आजाराला किंवा साथीचे आजार पसरण्याची संभावना आहे. अशा परिस्थितीमध्ये दे बाप्पा नंदुरबारवासियांचं आरोग्य चांगलं असावं अशी कृपा तू कर आणि आमच्या जिल्ह्यामध्ये शांतता तू नांदू दे. पावसासाठी शेतकरी आपलं लक्ष तुझ्याकडे लावून आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वर पित्या, तू त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे आणि होणारा ऋतुमान ऋतुचक्र अतिशय व्यवस्थित आणि चांगलं असावं यासाठी तुझी कृपा दे. आमच्या मंडळीत जे आजारी प्रियजन आहे नित्य आम्ही त्यांची प्रार्थनेत आठवण करीत आहोत. आज सकाळी देखील दे बापा आम्ही तुझ्या चरणी या सर्व प्रियजनांना ठेवतो. काही प्रियांची नावं कदाचित आम्हास ठाऊक नाही, परंतु प्रभू ती तुझ्यासमोर आहेत. म्हणून दे बापा आम्ही मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड यांची आठवण करतो. या प्रियांना जो सुंदरसा आरोग्याचा दे बापा तू वर्धहस्त दिलास त्यासाठी आभार मानतो. आम्ही सुरेश ठाकूर यांच्यासाठी प्रार्थना करतो. आनंदीबाई जयकर आहेत, सापाबाई शिंदेंसाठी आम्ही प्रार्थना करतो. सापाबाईंना जे आरोग्य तू पुरवत आहे दे बापा त्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. राजेंद्र पोरा, अरुणा सुतारी, कांता सिस्टर, लताबाई वळवी आहेत, विनोद वळवी, सोबतच वसंत पाडवी आणि सौ पाडवी आहेत, त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. जयरसिंग वसावे आहेत, श्री पी डी लवणे, सुवार्ताबाई मसीदास, कामिनाबाई गायकवाड, अनुसयाबाई गायकवाड आहेत, बंधू शंवेल ठाकरे आहे. देबापा या सगळ्या प्रियजनांसाठी विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागतो. या प्रियांचं आरोग्य तू आपल्या हाती घे आणि चांगल्या आरोग्याची साक्ष तू त्यांच्या जीवनाच्या द्वारे दे. एवढंच नव्हे तर प्रार्थनेची उत्तरं त्यांना मिळत आहेत याची प्रचिती तू त्यांना दे, कारण तुझं वचन म्हणतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून दे बाप्पा हे सर्व प्रियजन जरी मंडळी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत, तेही वैयक्तिक रीतीने प्रार्थना करीत असताना तू त्यांना प्रार्थनेचं उत्तर देऊन त्यांचा विश्वास अधिक मजबूत कर. आम्ही नलिनीबाई मोजेस आणि आनंदीबाई पवार यांची आठवण करतो. वयोवृद्ध होत असताना या वडील प्रियजनांना दे बापा तुझी कृपा दे. सुशी अक्कांच्या आरोग्यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. चांगलं आरोग्य तू त्यांना देत आहेस म्हणून उपकार मानतो. आम्ही पद्माबाई साळवे, दुर्गाबाई वळवी आणि कौशल्याबाई सोनेरी, लवणे आंटी आहेत, सोबतच पी डी लवणे आहेत, शिंपी सिस्टर आहेत, या प्रियजनांची आठवण करतो. यांना सगळ्यांना तू चांगलं आरोग्य देत आहे म्हणून उपकार मानतो. सोबत दे बापा आम्ही सुरेश जांबिलसा यांच्यासाठी धन्यवादाची प्रार्थना करतो. चांगलं आरोग्य तू त्यांना देत आहे, त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगला बदल तू घडवत आहे म्हणून दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. आज आम्ही दे बापा गार्गी गवळी या छोट्या मुलीसाठी प्रार्थना करतो. गार्गीला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. अचानक झालेल्या त्रासामध्ये जी धावपळ झाली, परंतु दे बापा तू योग्य वेळी औषध उपचार आणि डॉक्टरांच्याद्वारे कृपा पुरवलीस. आता तिला चांगलं आरोग्य आहे, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देत प्रार्थना करतो. तिला दिलेल्या आरोग्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. एम एस वळवी यांना दिलेल्या आरोग्यासाठी देखील दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो. यासोबतच दे बापा ज्या ज्या प्रार्थना मोठ्या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे केल्या त्या सगळ्या प्रार्थनेंना तू अद्भुत रीतीने उत्तरं देते आहेस, दिलेली आहेस, त्यासाठी उपकार मानतो. आम्ही आमच्या सोशल कमिटीसाठी तुला धन्यवाद देऊन प्रार्थना करतो. मंडळी असो किंवा संस्थेचं काम असो, सर्व कार्यामध्ये ते पुढे असतात म्हणून सोशल कमिटीच्या प्रत्येक सदस्याला तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह दे. सोबतच ज्या विविध कमिट्या आहेत त्या सर्व समित्यांना कमिट्यांना तुझी कृपा दे. मंडळीच्या वडील वर्गाला तू चालीव, तुझा अनुग्रह दे. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो या सप्ताहामध्ये होणाऱ्या सर्व कार्यांना तू आपल्या हातामध्ये घ्यावंस. एवढंच नव्हे तर दे बापा शैक्षणिक वर्षाला आम्ही आता जून महिन्यात सुरुवात करणार आहोत, तेही दे बापा आशीर्वादाचं असं कर, त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आज प्रभू आम्ही तुझ्या पवित्र वचनातून मननचिंतन करणार आहोत. होणारं वचन मननचिंतन अतिशय आशीर्वादित होऊ दे. आम्हा प्रत्येकाला आध्यात्मिक चालना दे, आध्यात्मिक प्रेरणा दे आणि तुझी इच्छा आजच्या तुझ्या पवित्र वचनातून आम्हास समजून येऊ दे. यासाठी तुझी कृपा अनुग्रह आम्हास पुरीव. सोबतच भक्तीमध्ये जे आम्ही करू त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आमच्या विनंत्या, आमच्या प्रार्थना, आमच्या रदबदल्या सगळ्या काही आम्ही तुला सादर करतो. आम्हास तू चालीव आणि कृपा पुरीव. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक.
आमेन. प्रियजन हो, वेळ आहे दानार्पणाची. मी क्वायरला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे यावं, गीत गायन करावं व होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारामध्ये ह्या गीत गायनासोबत करूया. विजय संगीत गीत नंबर 149 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 149. प्रिय प्रभू, माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. मना उकळी फुटावी हाता प्रेरणा मिळावी. फुटावी हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. शेवटचं कडवं घेऊया. सोने रूपे हे तू घ्यावे मीन काहीच ठेवावे. सोने रूपे
अर्पितो हे दान. प्रियजन हो, आजच्या दानार्पणासोबत आपण जन्मदिवसाची देखील प्रार्थना करणार आहोत. आज आदरणीय रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब यांचा जन्मदिवस आहे आणि उद्या रेव्हरंड एल पी वळवी पाळकसाहेबांचा जन्मदिवस आहे. तर दोन्ही आपल्या मंडळीच्या सिनियर पाळकांना मी विनंती करतो, पाळकसाहेब कृपा करून आपणही पुढे यावं. आपणासाठी मी प्रार्थना करेल. सोबतच 1 तारखेला माझ्याकडे रजिस्टर आहे आणि हे रजिस्टर भरून नाव आहेत. 1 तारखेला इतक्या प्रियजनांचे जन्मदिवस आहे. तर त्या सगळ्यांची मी प्रार्थनेमध्ये आठवण करतो. आज आदरणीय रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब आणि सदानंद भिका वळवी, मंगळवारी शॉन विशाल पाडवी, महिमा सुधीर साने, नम्रता विजय गायकवाड, प्रिस्किल्ला प्रीतम वळवी, आकुसिंग नरसी वसावे, सुधाकर फुलपाका, बुधवारी दशरथ पाडवी सर, अभिजित सुभाष वळवी, रोहिणी योहान वळवी, सोबतच राजेश नाना पवार, पिंकी राजेश पाडवी, शुक्रवारी अतुल नाठार सर, उषा इलिया गायकवाड, सरोज पंकज पासवान आणि शनिवारी रेव्हरंड स्टीफन चोपडे, अनिकेत शैलेश डलगे, विश्वास वसावे आणि जोसेफ आकुसिंग वसावे या प्रियजनांचे जन्मदिवस आहे. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. सोबतच 1 तारखेला जुहीचाही जन्मदिवस आहे, तिच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. या व्यतिरिक्त कोणाचे जन्मदिवस असतील तर आपण सांगा, जेणेकरून यादीमध्ये नोंदवता येतील. सदानंद भिकावळवी यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान आहे. तुषार देवानंद सोनेरी यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते प्रभूच्या भांडारात टाकतो. भीमसिंग फुलसिंग वळवी यांच्याकडून 80 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपकार स्तुतीचं दान आहे. सोबतच तुषार देवानंद सोनेरी यांनी उपकार स्तुतीचं दान दिलं आहे. नवीन गाडी त्यांनी घेतली, नवीन वाहन घेतलं, त्याबद्दलची उपकार स्तुती त्यांची आहे. सोबतच डॉक्टर राजेश केमू वसावे यांच्याकडून दशमांश आहे, तो प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. नेल्सन व्यास यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी आपल्या दोनही पाळक वर्गाला विनंती करेन, कृपा करून आपणही पुढे येऊन उभे राहा. मी आपणासाठी प्रार्थना करेन. हे दयाळू देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. हे दान आम्ही तुझ्या हाती अर्पण करतो, कारण की देव बापा, जी नोकरी, जो व्यवसाय तू आम्हाला दिलेला आहे, त्यामधून तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही हे अर्पण करावं. मला की 3:10 या वचनाची पुन्हा एक वार आम्ही येथे बसलेल्यांनी प्रचिती घेतलेली आहे. आणि देवबापा, तू आकाश कपाटे उघडून देतोस हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच देवबापा, तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही हे अर्पण करीत आहोत. ह्याचा उपयोग अनेकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी होऊ दे, अनेकांचं तारण त्याद्वारे होऊ दे. सोबतच देवबापा, ह्या दानार्पणाच्या द्वारे दिलेल्या हातांकडे, दिलेल्या मनाकडे तू बघितलेला आहेस. आणि म्हणून देवबापा, तू कधी कोणाचा ऋणी राहत नाही. तुला पैशा अडक्याची गरज आहे असं नव्हे, तर देवबापा, आम्ही तुझ्या गौरवी सेवा कार्याला हे अर्पण करावं ही तुझी अपेक्षा आहे. कारण की जुन्या करारामध्ये अर्पण घेऊन ते तुझ्या वेदीपाशी येत असत. आणि म्हणून देवबापा, तुझ्या गौरवी सेवा कार्याचं अर्पण म्हणून हे आम्ही तुला अर्पण करत आहोत. ज्यांनी आपल्या जन्मदिनासाठी उपकार स्तुती दिलेली आहे त्यांना तू आशीर्वादित कर. ज्यांनी आपल्या व्यवसायामध्ये उत्कृष्ट असं योगदान दिलं त्याच्यासाठी आणि भौतिक आध्यात्मिक आशीर्वाद, मग ते गाडीच्या स्वरूपात असो किंवा गृहाच्या स्वरूपात असो, ज्यांनी दिलं दे बापा त्यांना तू आशीर्वादित कर. सोबतच दे बापा, आम्ही चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य ज्या प्रियांना दिलं त्यांनी जी उपकार स्तुती तुझ्या भांडारात अर्पण केलेली आहे, हे दशमांश, ही उपकार स्तुती आणि हे दान दे बापा तुझ्या हाती देतो. प्रार्थना करतो या सर्वस्वाच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे आणि मंडळीची मोठी सेवा या गौरवी दानार्पणाच्याद्वारे होऊ दे. सोबत पित्या, ज्या प्रियांचे जन्मदिवस आहे आमच्याकडे असलेल्या या यादीप्रमाणे त्यांच्यासाठी आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो. कारण की प्रभू, तुझं वचन म्हणतं की दीर्घायुष्य, कल्याण आणि वयोवृद्धी ही तुझ्याकडून मिळतात. आणि म्हणून नीतिसूत्रेच्या 3ऱ्या अध्यायातील आम्ही पहिल्या 6 वचनांकडे बघतो, त्यावेळेला हेच दिसून येतं की प्रभू, हे तुझ्याकडून मिळतं. आणि देवबापा, हे दिलेलं जे कृपा आहे, अनुग्रह आहे, त्यासाठी आभार मानतो. आज आम्ही डॉक्टर रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेबांसाठी, सदानंद भिका वळवी यांच्यासाठी प्रार्थना करतो. पाळकसाहेबांसाठी विशेष आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, मंडळीची धुरा त्यांनी वाहिलेली आहे. मंडळीमध्ये गौरवी सेवा कार्य त्यांच्याद्वारे आजही होत आहे. जो प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी मंडळीच्या गौरवी सेवेचा, संस्थेच्या सेवेचा आहे देवबापा, त्यासाठी आभार मानतो. पाळकसाहेब, आंटी, त्यांची प्रिय लेकरं, नातवंड या सगळ्यांसाठी
आम्ही तुझी स्तुती करतो आणि पाळक साहेबांच्याद्वारे होत असलेलं वचनाचं सेवा कार्य, प्रार्थनेचं सेवा कार्य हे देखील दे बापा तू आशीर्वादित कर. सोबतच आम्ही सदानंद भिकाबळवी यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना लागणारी कृपा आणि अनुग्रह आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरीव. सोबत दे बापा 1 तारखेला ज्या सर्व प्रियांचे वाढदिवस आहे, आम्ही रेव्हरंट आर के वळवी पाळकसाहेब, सौ शालिनी स्वार्तिक वसावे, श्री चंद्रसेन विजय नाईक, श्री मुकेश लोसमा वळवी, जय श्री विक्रमसिंग वळवी, दानियल मान्या राऊत, श्री राजेश फुलसिंग वळवी, सोबतच श्री भीमसिंग फुलसिंग वळवी, सोबतच सौ संगीता नितीन वळवी, सौ कमळबाई अशोक कदम, अरुण पद्माकर खरे, लक्ष्मीबाई भिवसन नाईक, जयश्री वळवी, सायमन गामित, जसुला सायमन गामित, आत्माराम साखरे वळवी, राजेश शंकर गावित, रवींद्र यशवंत पंडित, शिलाबाई अरमानसिंग बसावे, सौ मार्थाबाई. तर झालं असं की दागोनाच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला कोश ठेवला त्यावेळेला दागोनाची मूर्ती रात्रभर त्या कोशाच्या समोर पालथी पडलेली अशी लोकांनी सकाळी पाहिली आणि त्यांना फार भीती वाटली की ज्या दागोनावरती आम्ही विश्वास ठेवायचो या कोशाच्या समोर ही मूर्ती पालथी पडलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी एकरोन या ठिकाणी तो कोश पाठवला आणि त्या गावचे लोक फार घाबरले. ते म्हणाले दागोनाची अशी अवस्था आहे, एवढं सगळं घडलेलं आहे आणि आता आमच्या गावचेही लोक मरतील. म्हणून त्यांनी असं केलं की तो देवाचा कोश एका दुभत्या गायींच्या बैलगाडीला जोडला. एक नवीन बैलगाडी तयार केली आणि सोबतच काही उंदरांच्या मूर्त्या त्यांनी तयार केल्या आणि त्या बैलगाडीमध्ये ठेवल्या आणि ती बैलगाडी त्या कोशाच्या सकट पाठवून दिली आणि ती बैलगाडी बरोबर इस्रायलामध्ये आली. इस्रायलामध्ये तो कोश आला. कोश आल्यानंतर अभिनदाब नावाचा एक माणूस होता. त्याच्या घरी दावीद राजाने तो कोश घेतला आणि सांगितलं की हा कोश तुझ्या घरी राहू दे आणि नंतर आपण सन्मानाने दावीदपूर जे यरुशलेम होतं तेथे आपण याला घेऊन जाऊ. आणि 20 वर्षपर्यंत अभिनदाबाच्या घरी तो कोश राहिला. मग एकदा असं झालं की राजा दावीद नवीनच राजा झाला होता. त्याच्या मनात असं आलं की मी देवासाठी काहीतरी चांगलं काम करू. मग त्याने असा विचार केला की अभिनदाबाच्या घरी जो कोश आहे तो कोश मी आणतो, नाचत गाजत वाद्य वाजवत तो कोश मी आणतो आणि दावीदपुराला घेऊन जातो आणि तेथे जाऊन मी त्याच्यासाठी मस्तपैकी एक सुंदरसं असं मी देवासाठी एक पवित्र स्थान तयार करेल आणि त्या पवित्र स्थानामध्ये ते ठेवेल. त्याचा हेतू चांगला होता, सगळं व्यवस्थित होतं. मग त्याने एक बैलगाडी तयार केली, बैल त्याला जोडले आणि त्या बैलांसोबत देवाचा कोश त्या बैलगाडीवरती ठेवला आणि बैलगाडीवरती तो कोश ठेवल्यानंतर अभिनदाबाचे 2 मुलं होते, उज्जा आणि हज्जा. ह्या दोघं मुलांना ते हाकण्यासाठी त्याने नेमलं आणि असं करून त्याने पाठवलं. पण रस्त्यात असं झालं, जाता जाता बैलाला ठोकर लागली. बैलगाडीवरून देवाचा कोश जो होता तो खाली पडायला लागला. त्या कोशामध्ये 10 ज्या आज्ञांच्या पाट्या होत्या, सोन्याचा कटोरा असलेला मान्ना होता, अहरोनाची सुंदरशी फुलं आलेली काठी होती, ती खाली पडायला लागली. त्यावेळेला अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली की अरे आता काय करायचं. आणि म्हणून अशा कठीण परिस्थितीमध्ये उज्जाने काय केलं, आपला हात पुढे केला आणि त्या कोशाला लावला. उज्जाने जसा त्या कोशाला हात लावला तसा जागच्या जागी उज्जा मरण पावला आणि तो मेला. म्हणून सर्व वाजंत्री शांत झाली. राजा दावीद घाबरून गेला की अरे बापरे आता करायचं काय. देवाचा कोश तर इतका पवित्र आहे आणि इतकी पवित्र वस्तू स्पर्श केल्याबरोबर जर मनुष्य मरतोय तर मी काय करू. मग त्याने ओबेद अदोम गित्ती नावाचा एक जवळच राहणारा मनुष्य होता, त्याच्या घरी हा ओबेद अदोम गित्ती जो होता हा अतिशय चांगला, प्रामाणिक, धार्मिक, देवाचं भय बाळगणारा माणूस होता. त्याच्या घरी तो कोश नेऊन ठेवला आणि तो कोश ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी जितके वर्ष राहिला तितकी वर्ष ओबेदाच्या घराला देवाने इतकी बरकत दिली की ती बरकत बघून राजा दाविदाला असं वाटायला लागलं की अरे कोश घरात राहिला तर देव किती आशीर्वाद देतो. मग पुन्हा त्याने तो कोश घेतला आणि ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरून तो दावीदपुराला घेऊन गेला. आता ही सर्व गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. आता पवित्र शास्त्रात बघू ही अशीच आहे का. म्हणून आपण 2 शमूएल ह्याचा जो मी 6वा अध्याय सांगितला तो आपण काढा. 2 शमूएल 6वा अध्याय 1 ते 11 कृपा करून बघा बरं.
आज थोडंसं ऐतिहासिक बघणार आहोत आणि काही वचनं मी तुम्हाला सुद्धा वाचायला लावणार आहे. तर 2 शमूएल याचा 6वा अध्याय बघा आणि त्याच्या 1 पासून पुढे. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातील 30,000 निवरक पुरुष जमा केले. यहुदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला. करभारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नामाचा हा कोष. त्यांनी देवाचा कोष एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. अभिनादाबाचे पुत्र उज्जा व अद्य हे दोघं ती गाडी हाकत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. अद्य हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्य आणि विना, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने देवाचा कोष हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा हनन ठेवले. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोष माझ्या घरी कसा आणावा? दावीद परमेश्वराचा कोष दावीदपुरातून घेऊन जाण्यास कबूल होईना. त्यानं तो ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोष ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे यांना बरकत दिली. सोबतच एक शास्त्रभाग अजून आहे. पहिले इतिहास 13वा अध्याय 7 ते 11. पहिले इतिहास 13वा अध्याय 7 ते 11. फक्त लिहून घ्या, आपण वाचणार नाही कारण की वेळेअभावी आपण तो फक्त संदर्भ म्हणून बघणार आहोत. आता झालेलं असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हेतू फार चांगला होता दावीद राजाचा, कारण 3,000 लोक त्याने सोबत घेतलेले आहे. नवी बैलगाडी त्याने तयार केलेली आहे. परंतु नाखोनाच्या मळ्याजवळ ठेच लागल्यामुळे उज्जाने हात लावला आणि ते स्पर्श केल्यामुळे अतिशय मोठी घटना त्या घरामध्ये घडून गेली. एलिया याजक आणि त्याची मुलं मरण पावले होते युद्धामध्ये आणि हा कोष गेला होता. तो कोष आता परत आणलेला होता. दावीद राजा फार घाबरला आणि अतिशय तो घाबरून गेला. तर मग आता हा जो कोष आणणारे जे लेवी होते, हा कोष आणण्याची सेवा किंवा कोशाला उचलून घेऊन देवाच्या मंदिराची जी सेवा होती ती लेवी वंशाने करायची होती. बघा, याकोबाला 12 मुलं होते. 12 मुलांपैकी लेवी नावाचा जो मुलगा होता त्या लेवीच्या वंशजांनीच देवाच्या मंदिराचं काम करायचं होतं. इतर दुसऱ्या कोणीही करायचं नव्हतं. मग लेवीच्या वंशामध्ये एक पुरुष जन्मास येतो. तो लेवी या नावाने ओळखला जातो. म्हणजे याकोबाचा मुलगा लेवी. आणि लेवीला 3 मुलं झाले, गेर्शोन, कहात आणि मरारी. गेर्शोन, कहात आणि मरारी हे 3 मुलं झाले. तर यामध्ये कहात नावाचा जो मुलगा होता त्याच्या वंशाला असं म्हटलेलं होतं की तुम्ही जो कोष आहे तो खांद्यावर घ्यायचा आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रवास कराल त्यावेळेला पुढे जायचं. गेर्शोन आणि मरारी या वंशाला सांगितलं होतं की तुम्ही असं करायचं, मंडप ज्या वेळेला उचलतील त्यावेळेला त्याच्या ज्या खिळे मारलेले असतात त्या मेखा, त्याच्या दोऱ्या, त्याची कातडं आणि त्याच्या ज्या काही वस्तू असतील अर्पण करण्याची वस्तू, मग ते गंगाळ असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असो, ते तुम्ही उचलायचं. त्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू तुम्ही उचलायची नाही, त्याला स्पर्श करायचा नाही. लेवी वंशाचं हे काम होतं. देवाने एक स्पेसिफिक वंश निवडला होता त्या पवित्र कामासाठी. मग एवढं चांगलं पवित्र काम असताना आणि हा जो उज्जा मरण पावला हा कहात वंशाचा होता. म्हणजे नियमाप्रमाणे सगळं बरोबर चाललेलं होतं. परंतु देवाने त्याला का मारलं, देवाने त्याला का नष्ट केलं, याचं उत्तर आपल्या गणनाच्या 4थ्या अध्यायात मिळतं. कृपा करून गणना 4 बघा. गणना 4 आणि वचन 15 बघा.
छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे यांनी पवित्र स्थान व त्यातील सर्व सामान यावर आच्छादन घालण्याचे काम संपल्यावर कहात वंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे, परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये. हा उज्जा मरण पावला कहात वंशाचा होता. आणि कहात वंशाला काय म्हटलं होतं? तुम्ही त्या वस्तू वहायच्या आहे, परंतु त्या वस्तूला स्पर्श करायचा नाही. त्याने स्पर्श केला तर ते मरतील. दर्शन मंडपातील जी ओझी कहात वंशयांनी वाहायची ती ही होती. आता बघा गणनाच्याच 7व्या अध्यायात जा आणि 9वं वचन बघा. गणना 7 आणि वचन 9 हे बघा. त्यात म्हटलंय, पण कहात वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्र स्थानातल्या वस्तू खांद्यावर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिली होती. वस्तू उचलण्याचं काम आणि खांद्यावर वाहून नेण्याचं काम हे कहात वंशजांना दिलेलं होतं. पवित्र वस्तूला त्यांनी स्पर्श करायचा नव्हता. उज्जा का मरण पावला? बघा वचन स्पष्टपणे आपल्याला म्हणतं, 4थ्या अध्यायाचं 15वं वचन आणि 7व्या अध्यायाचं 9वं वचन. तुम्ही वस्तू वाहायच्या आहे, पण त्या वस्तूला स्पर्श करायचा नाही आहे. उज्जा हे विसरून गेला. उज्जाला हे मनात आलं नाही, किंवा त्याला असं वाटलं की अरे बापरे, आता हा देवाचा कोष पडतोय, मी याला जाऊन हात लावतो आणि त्याला स्पर्श करतो. पहा, देवाचं वचन स्पष्टपणे अहरोनाच्या काळापासून, म्हणजे अहरोन ज्या परंपरेतून येत आहे, याजकीय परंपरेतून येत आहे, आणि या याजकीय परंपरेमध्ये लेवीच्या ह्या 3 वंशाला, म्हणजे गेर्शोन, कहात आणि मरारी, ह्या 3 वंशांमध्ये कहात वंशाची सेवा होती देवाचा कोष उचलण्याची, पण त्याला स्पर्श करायची परवानगी त्यांना नव्हती. पहिला मुद्दा लक्षात घ्या, जर लिहत असाल तर लिहून घ्या, की आपल्या जीवनामध्ये हेतू चांगला असतो, पण तो देवाच्या वचनानुसार नसेल तर तो देवाला आवडत नाही. यांचा हेतू चांगला होता ना. पलिष्टी लोकांकडे कोष होता, तो कोष 3000 लोक घेऊन येऊन दावीदपुराला घेऊन जाणं हा हेतू चांगला होता. त्याच्यासाठी सगळी व्यवस्था करणं, दावीद राजा आणि सोबतच याजक आहे. बरं, ते चालत असताना डफ वाजवत आहे, सारंगी वाजवत आहे, झांजा वाजवत आहे, अतिशय सन्मानाने देवाचा कोष आणला जात आहे, परंतु तो देवाच्या वचनानुसार नव्हता, म्हणून तो देवाला आवडला नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एक धडा घेतला पाहिजे. तो धडा हा आहे की आपल्याला वाटतं आपला हेतू चांगला आहे, परंतु जर तो देवाच्या वचनानुसार नसेल तर तो योग्य नाही आहे. देवाच्या वचनानुसार जर ती गोष्ट नाही तर ती चुकीची आहे. म्हणून प्रियांनो, तुमचा आणि माझा हेतू काहीही असो, या प्रकरणातून आपण ख्रिस्ती धडे शिकणार आहोत. पहिला धडा हा शिकू की आपला हेतू कितीही चांगला असला तर त्या हेतूला देवाच्या वचनामध्ये तपासून पहा. जर उज्जाने स्वतःला या वचनामध्ये तपासून पाहिलं असतं, ज्या वेळेला त्यांना कोष आणायचा होता त्यावेळेला त्यांनी वचनात स्वतःला तपासलं असतं की आम्ही कहात वंशीय आहोत आणि आमचं काम आहे देवाच्या कराराचा कोष खांद्यावर वाहून न्यावा. 7व्या अध्यायाचं 9वं वचन, खांद्यावर वाहून न्यायचा होता. 3 चुका केल्या बघा या ठिकाणी या लोकांनी, राजा दावीद आणि त्याच्या लोकांनी. पहिली चूक काय केली तर पहिली चूक म्हणजे त्यांनी एक नवीन बैलगाडी बनवली. आता बघा, जसं आता नुकतंच वाचलं, वेळ जाईल म्हणून मी वाचत नाही. 2 शमूएल 6व्या अध्यायाचं 1, 2, 3 वचन. 2 शमूएल 6व्या अध्यायामध्ये रिबीन ठेवा, जशी आपली नेहमीची पद्धत आहे, आपली रिबीन त्या ठिकाणी ठेवा. बघा, त्यांनी एक बैलगाडी केली, पण देवाने तसं सांगितलं नव्हतं. देवाचा नियम होता की जो कोष वाहायचा आहे तो याजकांनी, लेव्यांनी, म्हणजे कहात वंशाच्या लोकांनी खांद्यावर वाहायचा आहे, बैलगाडीवर वाहायचा नाही. बघा, गणनाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 9 इतक्यात आपण वाचलं. सोबतच 4थ्या अध्यायाचं 15वं वचन हेही आपण अगोदरच वाचलेलं आहे. पहिली चूक त्यांनी केली, बैलगाडी त्यांनी बनवली आणि ती गाडी बनवून देवाचा कोष त्या गाडीत ठेवला. जर गाडीत ठेवला नसता, वचनानुसार वागले असते, वचनात असं म्हटलंय की खांद्यावर ठेवा आणि मग घेऊन जा, तर ठेच लागून पडण्याचा काहीही संभव नव्हता. दुसरी चूक त्यांनी केली ती 2 शमूएल 6व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आहे. कोष धरण्याचा प्रयत्न त्याने केला. उज्जाने कोशाला स्पर्श केला.
गणना 4 अध्यायाचं 15वं वचन जे इतक्यात आपण वाचलं ते काय म्हणतं, पण त्यांनी त्याला हात लावू नये. दुसरी चूक, त्याने काय केलं, देवाच्या वचनानुसार वागला नाही. चूक ही होती, त्याला वाटलं की आता कोष पडतोय की काय आणि मी त्याला हात लावतो. तिसरी चूक त्याने ही केली जी पहिले शमूएलाच्या 6व्या अध्यायात 7व्या आणि 8व्या वचनामध्ये तुम्हाला दिसेल, ती म्हणजे त्यांनी पलिष्ट्यांचं अनुकरण केलं. बघा पहिले शमूएल 6वा अध्याय आणि या 6व्या अध्यायाचं 7वं आणि 8वं वचन. आता बघा हा कोष अगोदर कुठं होता, पलिष्टी लोकांकडे होता आणि या पलिष्टी लोकांनी एका गाडीवरती ठेवून तो पाठवला होता. दावीद राजा आणि त्याच्या संगती असलेले हे 3000 लोक, उज्जा त्याचा भाऊ हज्जा आणि अभिनादाब त्याचे वडील, ह्या सगळ्यांची एक चूक झाली, ती म्हणजे हे देवाच्या वचनानुसार आहे का, आम्ही जे करत आहोत ते देवाच्या वचनानुसार आहे का हे त्यांनी पाहिलं नाही. देवाच्या वचनानुसार असं होतं की कोष हा कहात वंशजांनी खांद्यावर व्हायचा आहे, बैलगाडीवर नाही. त्यांनी काय केलं, बैलगाडीवर वाहिला. पहिले शमूएल 6वा अध्याय 7वं वचन. तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यावर अद्याप जीव ठेवले नाही अशा 2 दुभत्या गायी घेऊन गाडी जुंपा आणि वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा. मग परमेश्वराचा कोष उचलून त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही त्याच्याकडे पाठवाल त्या एका करंड्यात घालून कोशाच्या बाजूस ठेवा. मग ती गाडी चालू करून रस्त्याने जाऊ द्या आणि मग ती गाडी बेरशेबाला येते, इस्रायली लोकांकडे येऊन थांबते. सांगायचं तात्पर्य हे प्रियांनो, देवाचं काम आहे, आपली कृती ही देवाच्या वचनानुसार नसेल तर ती देवाला पसंत पडत नाही. ही त्यांची कृती चांगली होती. देवाचा कोष सन्मानाने देवाच्या मंदिरात आणावा, पवित्र जागेत आणावा, चांगलं होतं, पण वचनानुसार नव्हतं. मग प्रियांनो, तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवन जगत असताना खूप साऱ्या गोष्टी आहे. आपल्याला असं वाटतं की हे मी करत आहे हा ख्रिस्तीपण आहे, मी हे करत आहे हे योग्य आहे, परंतु ते आम्ही पवित्र शास्त्रामध्ये तपासून पाहिलं पाहिजे. मोशेला परमेश्वराने सांगितलं होतं की तू 10 पाट्या 10 आज्ञेच्या पाट्या लिही आणि मोशेने ते केलं. बघा, जर हवं असेल तर निर्गम 40 वचन 16, मी जसं आज म्हटलं वाचावं लागेल. निर्गम अध्याय 40 आणि वचन 16 बघा. मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले. 10 आज्ञेच्या पाट्या होत्या, जसं देवाने सांगितलं तसं त्याने केलं. स्वतःच्या मनाला वाटतं म्हणून त्याने लिहिलं नाही, स्वतःच्या मनाला वाटतं म्हणून त्याने ते कोरलं नाही. 21वं वचन सुद्धा बघा. त्याने तो कोष निवास मंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोष झाकला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. एका बाजूला मोशे दिसतोय की देवाने जे सांगितलं आहे, जो साचा देवाने दिलेला आहे, जो स्ट्रक्चर देवाने दिलेला आहे, जो मॅन्युअल देवाने दिलेला आहे त्याच्यानुसार अगदी बरोबर चालत आहे. परंतु इकडं दावीद राजा उज्जा मरण पावलेला आहे, कारण की देवाचा तो साचाच नव्हता. देवाच्या वचनानुसार देवाचं आज्ञापालन तेथे झालं नाही म्हणून त्याचं मरण झालं. प्रियांनो, आज आपण कृपेच्या काळात आहोत आणि म्हणून आज्ञापालन झालं नाही तरी देव क्षमाशील आहे, आम्हाला क्षमा करतो, त्याच्याकडे वळण्याची तो संधी देतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे, पुन्हा एक वार आपल्या मनामध्ये ही गोष्ट घ्या की आमचा हेतू चांगला आहे, परंतु जर तो देवाच्या वचनानुसार नसेल तर तो करू नका. आता 10 आज्ञेच्या ज्या पाट्या बनवायला लावल्या, फारच इमानदारीत मोशेने बनवल्या. स्वतःची भर त्याने घातली नाही. मला वाटतं म्हणून मी असं लिहितो असंही त्याने सांगितलं नाही, किंवा देवाला तो असंही बोलला नाही की नाही देवा थोडंसं याच्यात असं बदल करावा, असंही तो बोलला नाही. देवाने त्याला आज्ञा केली आणि त्याने ते पूर्ण केलं. त्याने कसल्याही प्रकारची तडजोड केली नाही, कसल्याही प्रकारे स्वतःच्या बुद्धीवर तो अवलंबून राहिला नाही. पुढे जाऊया. नीतिसूत्रेचा 3रा अध्याय 5वं वचन, हे वाचन मी तुमच्यासाठी वाचतो. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. देवाने का हे वचन दिलं नीतिसूत्रेमध्ये? आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहायला का लावलं नाही? दावीद आणि उज्जा हे आपल्याच बुद्धीवर अवलंबून होते. अभिनादाब त्याचे पुत्र कहात वंशीय, लेवी वंशीय आपल्याच बुद्धीवर अवलंबून होते. त्यांना असं वाटत होतं की एक नवीन बैलगाडी तयार केली, आम्ही खूप चांगलं काम केलं, आम्ही तिला बैल जोडले, आम्ही खूप चांगलं काम केलं. प्रियांनो, देवाचं आज्ञापालन जर देवाच्या वचनानुसार नाही तर ते योग्य नाही.
आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. जोही निर्णय आयुष्यामध्ये घ्याल अगोदर बायबलमध्ये तपासून पहा, हे मी करत आहे हे पवित्र शास्त्रानुसार आहे का, बायबल ह्याला मान्यता देतं का, पवित्र वचन ह्याला मान्यता देतं का. आपल्या बुद्धीवर आपण कदापि अवलंबून राहू नका. नीतिसूत्रेच्या 3 अध्यायाचं वचन 6 बघा. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. त्यांनी ह्या मार्गामध्ये परमेश्वराचा आदर केला का? नाही केला. त्यांनी परमेश्वराचा आदर केला असता तर याजकांना खांद्यावरती तो कोश वाहायचा होता, कारण कोशाला बाभळीच्या लाकडाचे 2 दांडे होते आणि त्या दोन्ही दांड्यांना सोन्याने मडवलेलं होतं. आणि ते सोन्याने मडवलेले दोन्ही दांडे खांद्यावर ठेवून याजक लोक पायी पायी चालत जायचे आणि मग देवाच्या इच्छित स्थळी तो कोश ठेवायचे. प्रियजन हो, आपल्याच बुद्धीवर आपण अवलंबून राहायचं नाही. आपल्या मार्गात परमेश्वराचा आदर करा. बरं, नीतिसूत्रे आता 7वं वचन बघा 3 अध्यायाचं. तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नकोस, परमेश्वराचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. मी चांगलं करत आहे, मी धार्मिक कार्य करत आहे, मी धार्मिक जीवन जगत आहे, असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. प्रियांनो, पुन्हा एक वार मी एक ख्रिस्ती धडा तुम्हाला आणि मला स्वतःला शिकवून घेत आहे. तो म्हणजे आमचा हेतू चांगला आहे, परंतु जर तो देवाच्या वचनानुसार नसेल तर तो करू नका. योशिया नावाचा एक राजा आम्हाला दिसतो. हा संदर्भ लिहून घ्या. 2 राजे 22वा अध्याय. आणि होमवर्क म्हणून मी आपणाला सांगेल की दुपारी 2 राजे 22वा अध्याय किंवा संध्याकाळी एकट्यामध्ये वाचा. योशिया नावाचा राजा आहे आणि ह्या योशिया राजाने राजा झाल्याबरोबर आपल्या दरबारामधून सर्व मंदिर स्वच्छ करायला लावलं. आणि मंदिर स्वच्छ करत असताना या योशिया राजाला धर्मग्रंथ सापडला, नियमशास्त्र सापडलं. या योशिया राजाने काय केलं, नियमशास्त्र जसं सापडलं तसं ते नियमशास्त्र मिळाल्याबरोबर त्याने आपले कपडे फाडले. अतिशय तो व्याकुळ झाला की अरे बापरे, इतकी पवित्र वस्तू माझ्या महालात सापडली आहे, मी आता काय करू. त्याने याजकांना लवकर बोलवलं, प्रार्थना केल्या, ते नियमशास्त्र वाचायला दिलं आणि योशिया राजाने सर्व मंडळीला सांगितलं की येथून पुढे हा नियमग्रंथ राहील आणि ह्या नियमशास्त्रानुसार तुम्हाला चालायचं आहे. बघा, एका बाजूला हेतू चांगला आहे दावीद राजाचा, परंतु देवाच्या वचनानुसार नाही आहे. दुसऱ्या बाजूला आम्हाला मोशे दिसतो, त्याचा हेतू चांगला आहे, लोकांना देवाच्या आज्ञा देणं, तेही देवाच्या वचनानुसार देणं. इकडं दुसऱ्या बाजूला योशिया राजा दिसतो की ज्याला धर्मग्रंथ सापडल्याबरोबर तो पश्चाताप करतो. वस्त्र फाडणं पश्चातापाची कृती आहे आणि सर्व लोकांना जमवून म्हणतो की हेच तुमचं धर्मग्रंथ आहे, हेच तुम्हाला वाचावं लागेल. एज्राच्या काळामध्ये असंच झालं. धर्मग्रंथ सापडला आणि एज्रा धर्मग्रंथ वाचत होता. पाऊस पडत होता, लोक पावसात उभे राहिले होते, अश्रू गळत होते त्यांच्या डोळ्यातून, कारण की इतक्या वर्षानंतर त्यांना धर्मग्रंथ ऐकायला मिळत होता, नियमशास्त्र ऐकायला मिळत होतं. प्रियांनो, देवाचं हे शास्त्र आपण आपल्या हातामध्ये घ्या. देवाचं वचन आपण आपल्या मनामध्ये घ्या. प्रियांनो, तुमचा आणि माझा हेतू सर्व बाबतीत चांगला असतो, पण तपासून पहा हे देवाच्या वचनानुसार आहे का. बिरुया नावाची मंडळी प्रेषितांची कृत्य 17व्या अध्यायात आहे. लिहून घ्या, नंतर वाचू शकता. 17व्या अध्याय जो आहे त्यामध्ये पौल बिरुया गावाला जातो आणि या गावामध्ये जाऊन सुवार्ता सांगतो. पौलाने सांगितलेली सुवार्ता त्या गावचे सगळे लोक ऐकतात, पण पौल तेथे असताना ते नियमशास्त्र उघडतात. पौलाने सांगितलं ते खरंच आहे का, पौल जे सांगत आहे ते योग्य सांगत आहे का, हे तपासून पाहतात. 17व्या अध्यायाचं 11वं वचन. बिरुयाची मंडळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व गोष्टी तपासून पाहत होती. म्हणून प्रियांनो, आज तुम्हाला मी किंवा इतर कोणी काहीही सांगेल तर अगोदर बायबलमध्ये तपासून पहा, बोलणारा व्यक्ती खरंच पवित्र वचनानुसार बोलत आहे का. पुढील गोष्टींचा हेतू चांगला असतो, परंतु तो देवाच्या वचनानुसार असावा. आता मी काही यादी तुम्हाला देतो. हेतू चांगला आहे असं आम्हाला वाटतं, परंतु तो देवाच्या वचनानुसार आहे का. उदाहरणार्थ, प्रार्थना करणे. आता प्रार्थना करणं चांगली गोष्ट आहे प्रियांनो, मी त्याला नाही म्हणत नाही. मला फार आवडतं प्रार्थना करायला आणि प्रार्थना ऐकायला, कारण आपण सगळेच खूप सुंदर प्रार्थना करता. पण एक शास्त्र भाग बघा, मत्तई 6वा अध्याय बघा. मत्तई 6वा अध्याय आणि वचन 5 पासून पुढे बघा. आता बघा, मी पुन्हा एक वार सांगतो, आपण गैरसमज करून घेऊ नका. एवढं लक्षात घ्या की हेतू चांगला आहे, पण जर तो देवाच्या वचनानुसार नाही तर तो योग्य नाही.
बघा आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 5वं वचन, तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. प्रार्थना करण्याचा हेतू चांगला आहे प्रियांनो, केलीच पाहिजे प्रार्थना, हेतू चांगला आहे, पण देवाच्या वचनानुसार आहे का? कारण अनेक लोक आरडाओरडी करून प्रार्थना करणे, ढोंग्यासारखी प्रार्थना करणे. आपला देव शांतीचा आहे, तो शांत बोलला तरी प्रार्थना ऐकतो, मनात प्रार्थना केली तरी तो ऐकतो. मग प्रियांनो, आपण आरडाओरडा करून गोंधळ निर्माण करू नये. क्षमा करा, कोणाला कदाचित या गोष्टी आवडणार नाही, परंतु पवित्र शास्त्राचा हा अधिकार मला आहे, म्हणून आपणाला ह्याचं स्पष्टीकरण मी देत आहे. बघा आता ह्या 5व्या वचनात काय म्हटलं आहे की ढोंगासारखी प्रार्थना करू नका. 5वं वचन काय म्हणतं, लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. म्हणजे काय करा की ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका, लोकांनी पाहावं म्हणून पण प्रार्थना करू नका. हेतू चांगला आहे प्रार्थना करण्याचा, पण लोकांनी मला प्रार्थना करताना बघावं हे देवाच्या वचनानुसार योग्य नाही. थोडं अजून खाली या, 6व्या वचनात या. वचन काय म्हणतं, घरात जा, दार लाव, गुप्तपणे प्रार्थना कर. बघा 6वं वचन, प्रार्थना करता तेव्हा काय करा, खोलीत जा, दार लावा, गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा, गुप्तवासी पिता त्याचं फळ देईल. प्रियांनो, लोकांना दाखवण्यासाठी, ढोंग करण्यासाठी कदापि प्रार्थना करू नका. आता वचन 7 बघा, त्यात काय म्हटलेलं आहे, परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. पुन्हा एक वार सांगतो, प्रार्थना करण्याचा हेतू खूप चांगला आहे, परंतु व्यर्थ बडबड त्याच्यामध्ये करू नका. कारण की आमच्या देवाला कळतं आम्हाला काय हवं आहे. व्यर्थ बडबड करणे टाळा, पुष्कळ बोलू नका. पुढचं वचन काय म्हणतं, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपलं मागणं मान्य होईल असं वाटतं. प्रियांनो, प्रार्थना करत असताना एक स्पेसिफिक विषय दिला जातो, त्या विषयावरतीच आपण प्रार्थना करा. आपण इतर ठिकाणी भरकटत जाऊ नका. मी पुन्हा एकदा नेहमीच सांगतो आणि आजही सांगतो, प्रार्थना करताना सगळ्यात पहिले देवाला सन्मान द्या, देवाची उपकार स्तुती करा. देवाला सांगा तू दयाळू आहेस, मंदक्रोध आहे, दयामय आहे, क्षमाशील आहे, सामर्थ्याने नटलेला आहे. नंतर आपल्या समस्या सांगा, आपल्या विनंत्या सांगा, आपल्या रदबदल्या सांगा, आपली उपकार स्तुती सांगा की प्रभू तू मला अमुक कृपा पुरव, प्रभू तू अमुक व्यक्तीला आरोग्य दे, प्रभू तू या कार्यामध्ये सहाय्य कर. आणि प्रार्थना संपवताना परत परमेश्वराला सन्मान द्या. ह्या पद्धतीने प्रार्थना करून बघा. परमेश्वराला सन्मान द्या, आपल्या विनंत्या परमेश्वरासमोर मांडा आणि परत पुन्हा परमेश्वराला सन्मान द्या. अशी तुम्ही प्रार्थना करून बघा. बघा, फार सुंदर अनुभव तुम्हाला प्रार्थनेचा मिळेल. पुन्हा एक वार सांगतो प्रियांनो, हेतू चांगला आहे, परंतु तो देवाच्या वचनानुसार नाही. मोठ्याने प्रार्थना करणं हेतू चांगला आहे, परंतु लोकांनी मला बघावं म्हणून मी प्रार्थना करतोय, मी व्यर्थ बडबड म्हणून प्रार्थना करतोय, किंवा मी ढोंग्यासारखी प्रार्थना करतोय, तर ती देवाच्या वचनानुसार योग्य नाही, देवाला ती पसंत नाही. थोडंसं अजून पुढे जाऊ. एक अजून घटना बघा, प्रेषित 8वा अध्याय बघा, प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय बघा. आणि या 8व्या अध्यायामध्ये वचन 19 आणि वचन 20 बघा. प्रेषित 8वा अध्याय वचन 19 आणि 20. आता शिमोन जादूगार ख्रिस्ती झाला आणि या शिमोन जादूगाराला असं वाटलं की मी पेत्राला पैसे देतो आणि पैसे देऊन मी ही विद्या विकत घेईन, किंवा मी कोणावर पण हात ठेवला तर तो व्यक्ती बरा होईल, असं या शिमोन जादूगाराला वाटत होतं. 19वा वचन, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मला द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचं दान मिळवण्याचा तू विचार केलास. हेतू चांगला होता की मी कोणा आजारी व्यक्तीवर हात ठेवला तर तो व्यक्ती बरा होईल, असं शिमोन जादूगाराला वाटत होतं. परंतु ते देवाच्या वचनानुसार होतं का? नाही. देवाचं वचन असं म्हणतं की देवाचा जो पवित्र आत्मा आहे तो देवबाप ज्याला त्याला कृपादान देतो. याच्यासाठी तुम्ही रोमकरासपत्र 14वा अध्याय पूर्ण वाचा, प्रेषितांची कृत्य 3रा अध्याय, प्रेषितांची कृत्य 6वा अध्याय, रोमकरासपत्र 14वा अध्याय हे तुम्ही वाचा. गलतीकरासपत्र 4वा अध्याय वाचा. ह्याच्यामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान 16वा अध्याय तुम्ही वाचा. पवित्र आत्मा हा देवाकडून मिळणारा आत्मा आहे आणि पवित्र आत्मा ज्याच्या त्याच्या कृपादानाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे ज्याला त्याला कृपादान देतो. गलती 5:22 हे पण तुम्ही वाचा.
पवित्र आत्मा हा तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो. आता कोणाला आरोग्य द्यायचं आहे, अन्य भाषा बोलणे ही विविध दानं आहेत, परंतु त्याच्यासाठी असं म्हटलेलं आहे की भाषेचा अर्थ सांगणारा कोणीतरी असावा. पेत्राला, पौलाला सगळ्यांवरती हात ठेवून बरं करता येत होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. पण आजकाल तशी प्रॅक्टिस केली जाते प्रियांनो. मग मी पुन्हा एक वार सांगेल की हेतू चांगला आहे, लोकांना आरोग्य मिळावं आणि आरोग्य मिळाल्यानंतर ते येशूवर विश्वास ठेवतील, ख्रिस्ती विश्वासात येतील. असे डिबेट पुष्कळ वेळेला झालेले होतील, येथून पुढेही होतील. परंतु प्रियांनो, देवाच्या वचनानुसार आहे का ते? इथे शिमोन जादूगार काय करतोय? पैसे देतोय पेत्राला की हे पैसे घे आणि मला पण हे दान दे. प्रियांनो, त्याचा हेतू चांगला होता की मी लोकांना बरं करेन, परंतु वचनानुसार ते योग्य नाही आहे. देव त्याला वाटतं त्याच्या करवी तुम्हाला आणि मला आरोग्य देईन, तुमच्या प्रार्थनेच्याद्वारेही देवबाप आरोग्य देईन. परंतु आरोग्य मिळालेला व्यक्ती पुन्हा आजारी पडेल. सार्वकालिक आरोग्य द्या. शारीरिक आरोग्य, आज बरे होऊ, उद्या आजारी पडू. आत्मिक आरोग्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो आजारातून उठला तो देवाकडे येईल आणि मरेपर्यंत विश्वासामध्ये राहील, त्यालाच म्हणतात खरी सेवा. प्रियांनो, आता तिसरं उदाहरण बघा की हेतू चांगला आहे परंतु देवाच्या वचनानुसार नाही आहे. मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय बघा. मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय बघा आणि 7, 8, 9 वचन बघा. मार्क 7:7. ते व्यर्थ माझी उपासना करतात. शास्त्री, परुषी हे लोकांना माणसाचे संप्रदाय शिकवत होते. आता बघा, शास्त्री आणि परुषांचा हेतू चांगला होता लोकांना शिकवण्याचा, परंतु रूढी परंपरा यांना त्यांनी जास्त महत्त्व दिलं. ते व्यर्थ माझी उपासना करतात. ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. मग प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला कोणीही येतं, काहीही शिकवून जातं, तर जरा पवित्र शास्त्रात तपासून पहा की खरंच हे वचनानुसार आहे का. कारण बायबल काय म्हणतं? तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. म्हणजे घागरी व प्याले धुणे ह्यासारखी इतर अनेक कामे. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढलाय. याचा अर्थ असा की जे देवाच्या वचनानुसार आहे ते मोडायचं, ते तोडायचं आणि लोकांना चुकीचं वागायला शिकवायचं. हुमेनाय आणि अलेक्झांद्र हे तिमोथीच्या काळामध्ये होते. हे 2 माणसं होते जे लोकांना देवाच्या गोष्टी फार चुकीच्या करून सांगत होते. प्रियांनो, आज मोडून तोडून वचन सांगणारे पुष्कळ आहेत. पुन्हा एक वार उज्जा का मरण पावला? दाविदाचा हेतू चांगला होता पण वचनानुसार नव्हता. वचन म्हणतं की खांद्यावरती तो कोश न्यायचा आहे, यांनी बैलगाडीवरती ठेवला म्हणून तो मरण पावला. प्रियांनो, तुमचा आणि माझा हेतू लाख परीने चांगला असेल, पण जर तो देवाच्या वचनानुसार योग्यच नाही तर का पाळायचा? व्यर्थ का बडबड करायची? किंवा व्यर्थ बडबड न करता आम्ही कोणाचा आशीर्वाद कसं काय विकत घेणार? किंवा रूढी परंपरा, मानवाने शिकवलेले नियम आपण का पाळायचे? ते योग्य नाही. बरं, अजून एक उदाहरण बघू. मत्तई 7वा अध्याय बघा. मत्तई 7 आणि मत्तई 7 अध्याय वचन 1. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. इतरांचे दोष काढण्याचा हेतू चांगला असतो की नाही रे बाबा त्याचीही प्रगती होईल, नाही रे बाबा त्यालाही चांगलं समजेल, नाही त्याला मी नाही सांगितलं तर कोण सांगेल, मी तर त्याला सांगितलंच पाहिजे, असं आपल्याला वाटतं आणि आम्ही इतरांना त्यांचे दोष दाखवतो. पण बायबल काय म्हणतं की कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने आपल्याला मिळेल. तो आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतो? याचा अर्थ काय की मी इतरांचे दोष काढायला जर बसलेलो आहे तर माझे सुद्धा दोष काढले जातील. म्हणून अगोदर मला माझं आत्मपरीक्षण करावं लागेल, अगोदर मला स्वतःला तपासून पाहावं लागेल, मग मी सांगेन. बघा, हेतू चांगला असतो. दुसऱ्याने चांगलं वागावं किंवा तो चुकत आहे तर त्याला समजून सांगणं, हा आपला हेतू चांगला आहे. पण देवाच्या वचनानुसार आहे का? देवाचं वचन काय म्हणतं? तुझा बंधू जर चुकतोय तर तू त्याला एकट्यामध्ये सांग. त्याने तुझं ऐकलं नाही तर मंडळीच्या 2 वडील जणांना आपणा सोबत नाही, आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर त्याला सैतानाच्या हवाली कर, परंतु तू त्याला सोडून देऊ नको. प्रियांनो, आपण दोष दाखवताना एकट्यात दाखवत नाही. 4 चौघांमध्ये दोष दाखवतो आणि अपमान झाल्यासारखं वाटतं आणि ती व्यक्ती आपल्यापासून, ख्रिस्ती समाजापासून,
ख्रिस्ती सहभागितेपासून, प्रार्थनेला येण्यापासून, सामाजिक कार्यक्रमांपासून दूर जाते. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला म्हणतं की तुमचा हेतू चांगला आहे, पण वचनानुसार आहे का तपासून पहा. या ठिकाणी इतरांचे दोष काढू नका असं म्हटलेलं नाही. त्यांची प्रगती होण्यासाठी काढा, परंतु स्वतःला अगोदर तपासा. मीच जर ती चूक करत आहे तर मी समोरच्याला सांगू शकत नाही. जर मी अस्खलित पवित्र शास्त्र वाचत नाही आणि मी जर दुसऱ्याला बोट लावतो वाचण्याबद्दल, तर प्रियांनो ते माझं चुकीचं आहे. अगोदर मला समजावं लागेल की मला अस्खलित वाचलं पाहिजे, कारण ज्या मापाने मी मापून देईल तेच माझ्याकडे परत येणार आहे. एक शेवटलं उदाहरण बघू. योहान 4:24 बघा. सर्वांचं परिचयाचं वचन आहे, 4 अध्याय आणि वचन 24. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी खरेपणाने उपासना केली पाहिजे. शास्त्री आणि परुषांनी ही जी पद्धत होती आत्मिक जीवनाची ती मोडली. खरेपणा त्यांनी संपवून टाकला आणि आराधनेमध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. हेतू चांगला आहे देवाची आराधना करायचा, परंतु तो हेतू देवाच्या वचनानुसार आहे का? देव आत्मा आहे, खरेपणाने त्याची उपासना करा. शास्त्री आणि पुरुषांनी लोकांना आराधना करणं म्हणजे मनोरंजन करण्याचा प्रकार करून टाकला. प्रियांनो, मी कोणाला दोष लावत नाही, बोलत नाही, परंतु आज तुम्ही बघा, आराधना ज्या ज्या टीम्सकडं तुम्ही बघतात किंवा आपण इंटरनेटच्या माध्यमाने बघतो, त्या ठिकाणी मनोरंजन जास्ती आहे. त्या ठिकाणी पुष्कळ वेळेला बघावंसं असं वाटत नाही. त्या ठिकाणी जे गाणं गायले जातात ते बायबलच्या वचनानुसार नसतात, त्यांचा थिओलॉजिकली अर्थही बायबलला धरून नसतो. मग प्रियांनो, असं कसं काय होणार? आराधना आहे ती, उपासना आहे ती, खऱ्या भावाने खऱ्या मनाने करायची आहे. एक गोष्ट आता मनामध्ये घ्या, विजय संगीत उपासना संगीतातली गाणं गाताना मनाला शांती मिळते की चिडचिड वाटते? खूप शांती वाटते, नाही का? ऐकावेसे वाटतात त्याच्या सुंदर सुंदर चाली, आम्हाला आनंद वाटतो ते गायला. का? कारण त्याच्यामध्ये ती आत्मीयता आहे, ते आत्म्याने आणि खरेपणाने गायलेली गीतं आहे. मी असं म्हणत नाही की इतर गीतं वाईट आहेत किंवा इतर गीतं योग्य नाही आहे, मी त्यांना नाकारत नाही. प्रियांनो, मी एवढंच सांगू इच्छित आहे की ती गायलेली गीतं देवाच्या वचनानुसार आहेत का? तपासून पहा. आम्ही आराधना करतो, चांगली गोष्ट आहे, परंतु त्या आराधनेतले जे शब्द आहे ते शब्द योग्य आहेत का? आज अनेक असे शब्द बोलले जातात जे बोलणाऱ्यालाही त्याचा अर्थ कळत नाही, ऐकणाऱ्यांना तर मुळीच कळत नाही. मग प्रियांनो, देवाच्या वचनानुसार ते आहे का? पुष्कळ वेळेला वचनाला दुय्यम स्थान दिल्याचं आम्ही अनेक ठिकाणी पाहतो. जर 3 तासाची सभा आहे, 2 तास उपासना असते, 40 मिनटं 45 मिनटं वचन असतं आणि पुढे मग 1-1.5 तास पुन्हा वेगळ्या कार्याला आरंभ होतो. प्रियांनो, मी पुन्हा एक वार सांगतो, मी कोणाला दोष देत नाही, मी फक्त बायबलमधून तुम्हाला सत्यता दाखवत आहे, जी सत्यता मला कळली आणि ज्या सत्यतेमध्ये मी जीवन जगत आहे. आराधना करण्यासाठी आपण कशा रीतीने करत आहोत? देवाला आवडणारी आराधना आपण करावी. येशू ख्रिस्ताच्या काळात ही आराधना झाली. येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य ज्या वेळेला सायंकाळी वेगळे व्हायचे त्यावेळेला ते गीत गायचे आणि ते गीत गाऊन ते वेगळे होत असत. म्हणजे येशू जंगलामध्ये प्रार्थनेला जायचा त्यावेळेला शिष्यांसोबत तो गाणं गायचा आणि मग तो जायचा. होसांना होसांना म्हणणारी लहान लेकरं आम्हाला झावळ्याच्या रविवारी दिसतात, जी लोक झावळे पसरत होते आणि येशूचा जय जयकार करत त्याला यरुशलेममध्ये आणत होते. हेतू चांगला होता त्यांचा, देवाच्या वचनानुसार होता, कारण की होशे संदेष्टाने सांगितलं होतं, होसांना होसांना करत माझा राजा शिंगरावरती बसून येईल. वचनानुसार ते योग्य होतं. प्रियांनो, मग आज आपण जी आराधना करत आहे ती वचनानुसार आहे का हे तपासण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. बरं, आराधना म्हणजे फक्त रविवारचा दिवस नाही, सकाळी 8:30ला आपण येतो, 10:30ला निघून जातो, एवढीच आराधना नाही. आराधना ही 7ही दिवस चालते. आमच्या बोलण्यातून, आमच्या कृतीतून, आमचं पवित्र शास्त्र वाचण्यातून, आमच्या जीवनातून. म्हणून मला संडे स्कूलचं ते लहानपणाचं गीत आवडतं, ख्रिस्तीजीने किती छान किती छान किती छान, नाही का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी किती छान. आपल्या मिशनऱ्यांना हे कळलं होतं की आम्ही जी आराधना करत आहोत ती देवाच्या वचनानुसार आहे.
आणि आपल्या मिशनऱ्यांनी आपल्याला ते शिकवलं, ते सांगितलं आणि ते सांगून आम्हाला हे दाखवलं की आराधना हे आम्हाला 7ही दिवस करायची आहे. एक वचन वाचू, मग आपण समारोपाकडे जाऊ. रोमकरासपत्र 12वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन. रोम 12 अनेक वेळेला वाचलेला आहे, पूर्ण मी वाचणार नाही, परंतु त्याचा जो गाभा आहे तो मी वाचेन. रोम 12 1 आणि 2. मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आराधना काय आहे? आपली शरीरं देवाला अर्पण करणं, पवित्र यज्ञ म्हणून समर्पण करणं, ही आराधना आहे प्रियांनो. छोटे छोटे भाग असू शकतात, गीत गाणं, वचन वाचणं किंवा लोकांना प्रोत्साहित करणं, लोकांना आराधनेमध्ये घेऊन येणं, हा एक भाग असू शकतो. परंतु पूर्ण आराधना काय आहे? आपल्या शरीराचं समर्पण देवासाठी करणं. बरं, वचन 2 फार सुंदर गोष्ट मला आढळून आली, ती म्हणजे वचन 2चा ब भाग बघा. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगाबरोबर समरूप न होणं म्हणजे आराधना आहे. आराधना करतात त्यावेळेला या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगातल्या गोष्टींमध्ये, या जगातल्या गोष्टींमध्ये ते करतात म्हणून आम्ही तसं करतो असं कधीच करू नका प्रियांनो. पुन्हा आपला जो मूळ मुद्दा होता, मूळ विषय जो होता तो हा होता 2 शमूएल याच्या 6व्या अध्यायामध्ये. तो हा होता की उज्जाने स्पर्श केला आणि तो जागेवर मेला. कारण की कोश वाहून न्यायचा होता, परंतु तो वाहून न नेता त्यांनी तो कोश जो होता तो बैलगाडीत ठेवला. देवाच्या वचनानुसार ते वागले नाही. त्यांनी हे आधी तपासायला पाहिजे होतं की मी जे करत आहे ते देवाच्या वचनानुसार आहे का, आणि ते त्यांनी केलंच पाहिजे होतं. पुन्हा एक शेवटला शास्त्रभाग वाचतो आणि मग मी प्रार्थना करतो. 1 इतिहास 26 बघा. 1 इतिहास 26 7वं वचन. आता हे अतनी, रफेला, ओबेद, एल्जाबाद आणि बंधू अलिहू. आता इथं ओबेद आम्हाला दिसतो. हाच ओबेद कोण? ओबेद अदोम गित्ती. या ओबेदाच्या घरामध्ये देवाने कराराचा कोश 3 महिने राहिला आणि देवाने त्याला बरकत दिली. याचा अर्थ तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये राहू तर आपल्या घराण्याला बरकत मिळेल. तुमचा आणि माझा हेतू तपासून घ्या. आपला वैयक्तिक जीवनाचा हेतू फार चांगला असेल, मी असं करेल, मी तसं करेल, मला असं केलं पाहिजे, मला तसं केलं पाहिजे, सगळं करा. परंतु ते करत असताना हे बायबलनुसार आहे का? देवाच्या वचनामध्ये ह्याच्याबद्दल मला काय सांगितलेलं आहे, ह्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. पुढे असं झालं की तो कोश ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरून काढून घेतला आणि मग सन्मानाने नाचत बागडत तो देवाचा कोश पुढे घेऊन गेले. दावीदपुरामध्ये आणला आणि दावीदपुरामध्ये आणत असताना दावीद राजा नाचला. दावीद राजाने आनंदाने तो कोश देवाच्या मंदिरी आणला. यावेळेस मात्र त्यांनी तो जो कोश होता तो सन्मानाने, अतिशय सन्मानाने ह्याच्यावरती ठेवला, खांद्यावर ठेवला. खांद्यावरती तो घेतला आणि खांद्यावरती घेऊन ते सन्मानाने तो कोश दावीदपुरात घेऊन आले. मग राजा दाविदाने 1 भाकर, 1 मांसाचा तुकडा, खिसमिसाच्या काही ढेपा तयार केल्या, लोकांना त्या वाटल्या आणि आनंदाने लोक आपापल्या घरी गेले. मिखल राणीला हे आवडलं नाही. मिखल म्हणजे दावीद राजाची पत्नी. आणि ती म्हणाले की तू देवाच्या कोशासमोर असा का नाचला? तू इस्रायलाचा राजा आहे. तो म्हणतो मी देवाच्या कोशासमोर देवासाठी अधिक स्तुती आराधना करेन. प्रियांनो, अनेक वेळेला त्याचा वेगळा अर्थ घेतला जातो, परंतु सांगायचं तात्पर्य हे की देवाच्या वचनानुसार जेव्हा त्याने केलं त्यावेळेला त्याला आशीर्वाद मिळाला. आता वेळेअभावी हे सगळं बघत नाही, परंतु आपणाला मी सांगू इच्छितो, हे 2 शास्त्र भाग घरी गेल्यानंतर वाचा. 2 शमूएल 6वा अध्याय, 1 इतिहास 13वा अध्याय. 1 इतिहास 13वा अध्याय, 2 शमूएल 6वा अध्याय वाचा आणि समजून घ्या. पुढे पण तुम्ही वाचलं तर हे कळून येईल. काही पण करा, कोणताही हेतू ठेवा, पण तो देवाच्या वचनानुसार आहे का हे अगोदर तपासून घ्या. प्रार्थना करू. दयाळू परमेश्वर पित्या, या पवित्र वचनाकडे आम्ही बघितलं, या घटनेकडे आम्ही बघितलं, तुझं पावित्र्य आम्ही बघितलं. तू किती पवित्र आहे. तू जे सांगतोस त्यानुसार वागतोस. तू कहात वंशीयांना म्हटलं होतं की तुम्ही दर्शन मंडपाच्या सगळ्या वस्तू घेऊन जा, परंतु त्यांना स्पर्श करू नका. उज्जाकडून ती चूक झाली.
दावीद राजाकडून ती चूक झाली की त्यांनी बलिष्ठी लोकांचं अनुकरण केलं, त्यांना ते बघत राहिले आणि त्यांना बघत राहिल्यामुळे ते त्यांच्यासारखं जीवन जगायला लागले. परंतु प्रभू, ज्या वेळेला त्यांनी तुझ्या वचनानुसार याजकांनी कोश आपल्या खांद्यावर घेतला, ओबेदोम गित्ती ह्याच्या घरून दावीदपुराला नेला, त्यावेळेला आनंदाने नाचत राजा दावीद पुढे आणि पुढे गेला. दयाळू देवबापा, त्यावेळेला मरण नाही तर त्यावेळेला आनंद झाला. म्हणून देवबापा, आज येथे बसलेले तुम्ही आणि मी प्रियजन हो, आम्ही आमच्या मनाला दयाळू परमेश्वरा तुझ्याकडे लावतो आणि तुझ्याकडे सहाय्य मागतो की प्रभू, आमचे हेतू, आमचे उद्देश चांगले असले तर ते तुझ्या वचनानुसार असण्यासाठी, तपासून घेण्यासाठी तू आम्हाला सुबुद्धी आणि शहाणपण दे. ज्या गोष्टी आम्हाला वाटतात की हा आमचा हेतू चांगला आहे, त्यामध्ये जर तुझं पवित्र वचन आम्हाला शिकवतं की हे असं नाही, या पद्धतीचं आहे, तर दे बापा, त्याच्यामध्ये आम्ही सावध व्हावं यासाठी तुझी कृपा दे. या सप्ताहभरामध्ये जेही कार्यक्रम आम्ही करू त्या सगळ्यांमध्ये तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझी कृपा आम्हावर असू दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील, गीत गायन करू, सुवंद देवा परात्पर एकमेकांना भेटू आणि भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हास सह राहील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एसएचएच आणि एसएमच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्माचा सर्वांना सलाम.